जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER मध्ये लवकरच पदभरती जी आहे ती पदभरती येणार आहे आणि जे DMER आहे त्यालाच आपण पूर्णत्वाने नाव दिलं तर औषधी द्रव्य वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य हा जो विभाग आहे या विभागाद्वारे पदभरती होणार आहे। महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या विभागामध्ये याची पोस्टिंग असणार आहे ते आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुठं कुठं मेडिकल GMC म्हणजे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत किंवा डेंटल कॉलेजेस आहेत किंवा आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत, यामध्ये DMER थ्रू पदभरती जी आहे ती भरून घेतली जात असते। तर बघा, यामध्ये तुम्ही जर जागा निघाल्या तर पूर्ण मेगा भरती एकदाच निघणार आहे। कशाही पद्धतीनं विभागीय किंवा जिल्हा या संदर्भावर फॉर्म भरायचा नसतो। पूर्ण महाराष्ट्रासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही बिलॉंग करत असाल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही GMC साठी कोणत्याही जिल्ह्यातील जागेसाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला फक्त एकच फॉर्म भरायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला तिथं प्रेफरन्स द्यायचा असतो। त्या पद्धतीनं त्या प्रेफरन्सच्या आधारावर तुम्हाला जी पदभरती आहे किंवा जी पोस्टिंग आहे ती दिली जात असते। तर यामध्ये आपण विभागीय बघा, विभागामध्ये कोकण जो विभाग आहे या कोकण विभागामध्ये मुंबई शहरमध्ये 2 GMC आहेत, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जे बघा या शेवटच्या कॉलममध्ये त्याला संलग्न जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयाचं नाव देण्यात आलेलं आहे। तर आता जे काही शासकीय वैद्यकीय मुंबईचं आहे याला बघा सर्जीजी समूह रुग्णालय, त्याच्यानंतर सँड गॉजेस रुग्णालय, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय असे जे कॉलेज आहेत हे याला संलग्नीय आहेत। बघा, हे मेडिकल कॉलेज आहेत आणि याला संलग्नीय जे रुग्णालय आहेत यांची इथं यादी दिलेली आहे। कोकण विभागामध्ये मुंबई शहरमध्ये 2, ठाणेमध्ये 1 आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ इथं, त्याला संलग्नीय मेडिकल कॉलेज सुद्धा मेडिकल जे रुग्णालय आहे ते सुद्धा आहे। रायगडमध्ये अलिबागला 1 आहे, रत्नागिरीमध्ये 1 आहे, सिंधुदुर्गला 1 आहे, त्यात सुद्धा जे त्याच्यानंतर बघा एकूण 6 जे कॉलेज आहेत ते कोकण विभागामध्ये आहेत। त्यानंतर येतो पुणे विभाग। पुणे विभागामध्ये बघा पुण्याला 1 आहे BJ गव्हर्नमेंट कॉलेज, त्यामध्ये तुम्हाला जिथं तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे ज्या जिल्ह्यातील त्याविषयी आपण माहिती घेत आहोत। खूप सारे कॉलेजेस आहेत, सगळ्यांची माहिती एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्यासाठी आपण थोडा व्हिडिओ फास्ट घेणार आहोत। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये बारकाईनं पाहून घेऊ शकता। पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला विभाग देण्यात आलेले आहे, दुसऱ्या कॉलममध्ये जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रॉपर ठिकाणी दिलेलं आहे ते मेडिकल कॉलेज त्याचं ठिकाण, त्याचबरोबर त्या महाविद्यालयाचं नाव आणि त्या महाविद्यालयाला संलग्न असणाऱ्या रुग्णालयांचे नाव या कोपऱ्यात देण्यात आलेले आहे। तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि तुम्ही जे प्रेफरन्स देताना तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे विभागामध्ये सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल या ठिकाणी वेगवेगळे GMC आहेत आणि त्याला संलग्न रुग्णालय सुद्धा आहेत। त्यानंतर बघा पुढचा आहे नाशिक विभाग। नाशिक विभागामध्ये प्रॉपर नाशिकमध्ये आहे GMC नाशिक। त्यानंतर बघा नाशिकमधल्या धुळेमध्ये सुद्धा आहे, नाशिकमधले जळगाव आणि नंदुरबार जे जिल्हा आहेत यांच्यामध्ये सुद्धा हे जे नवीन मेडिकल कॉलेजेस आहेत हे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर येतोय छत्रपती संभाजीनगर विभाग। छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे याच्यामध्ये प्रॉपर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा एक GMC आहे, त्याला संलग्नीय छत्रपती संभाजीनगरचं जे काही शासकीय वैद्यकीय रुग्णालय आहे, त्याच्यानंतर अतिविशेष रुग्णालय आहे। बघा, विशेष म्हणजे जे काही अतिविशेष रुग्णालय आहेत या रुग्णालयांसाठी सुद्धा दुसऱ्या टप्प्याची सेपरेट जी पदभरती आहे ही येणार आहे। यामध्ये तुम्हाला अतिविशेष रुग्णालयामध्ये सुद्धा जे पोस्टिंग आहे त्या मिळणार आहेत। पैठणचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र जे आहे किंवा कर्करोग रुग्णालय आहे इथं सुद्धा तुम्हाला यामध्ये पोस्टिंग दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना GMC ला सुद्धा तुम्हाला वॅकन्सी आहे। त्याचबरोबर नवीन झालेली हिंगोली जी GMC आहे याला सुद्धा सुरुवात झालेली आहे, इथं सुद्धा तुम्हाला यामध्ये पोस्टिंग मिळणार आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्याचं अंबेजोगाई जे आहे त्या अंबेजोगाईला सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे, तिथं तुम्हाला पोस्टिंग दिली जाणार आहे।
त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढचं आहे जीएमसी नांदेड. जीएमसी नांदेडमध्ये सुद्धा तुम्ही याच्यासाठी खूप जास्त जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत, तिथं सुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊन फॉर्म भरू शकता किंवा पोस्टिंग मिळवू शकता. त्यानंतर परभणीला आहे जीएमसी परभणी नवीन हॉस्पिटल जे आहे ते तयार झालेलं आहे. धाराशिवला सुद्धा नवीन हॉस्पिटल झालेलं आहे. त्यानंतर बघा लातूरमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि आता त्याचबरोबर अतिविशेष रुग्णालय सुद्धा तिथं आहे. अतिविशेष रुग्णालयांसाठी सुद्धा पदभरती जी आहे ती पदभरती होणार आहे. त्यानंतर अमरावतीचा आहे. अमरावतीला सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेलं आहे. जिल्हा महिला रुग्णालय जे आहे ते आहे. इरविन हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर आता अमरावतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिविशेष रुग्णालय जे आहे ते सुद्धा सुरुवात होणार आहे. त्यामध्ये सुद्धा याच्या जे पोस्टिंग आहेत ते आहेत. बघा अमरावतीमधलं जे काही यवतमाळ आहे, या यवतमाळमध्ये अतिविशेष रुग्णालय आहे, त्यामध्ये सुद्धा पोस्टिंग दिल्या जाणार आहेत. अमरावतीमध्ये अकोला सुद्धा आहे. अकोलामध्ये बघा जीएमसी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पोस्टिंग आहेत. अमरावतीमधलं जे यवतमाळ आहे तिथं सुद्धा अतिविशेष रुग्णालय जे आहे ते तयार होणार आहे, त्यामध्ये सुद्धा पोस्टिंग मिळणार आहे. अमरावती विभागातलं जे वाशिम जिल्हा आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जीएमसी वाशिममध्ये सुद्धा पदभरती निघणार आहेत. बुलढाणा असेल, बुलढाणामध्ये सुद्धा या पदभरती ज्या आहेत त्या होणार आहेत. त्यानंतर येतो बघा नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये प्रॉपर नागपूरमध्ये 2 जीएमसी आहेत. जीएमसी नागपूर एक आहे आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महारुग्णालय एक आहे. 2 विद्यालय आहेत आणि या 2 विद्यालयाला वेगळे वेगळे जीएमसी नागपूर असेल, त्याच्यानंतर अतिविशेष रुग्णालय असेल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर असेल, इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र असेल, यामध्ये तुम्हाला आणि विद्यार्थी मित्रांनो बघा हॉस्पिटलच्या जागा वेगळ्या असतात आणि रुग्णालयाच्या जागा वेगळ्या असतात. हॉस्पिटलमध्ये सुद्धा वॅकन्सीज असतात आणि त्याचबरोबर जे काही रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये सुद्धा वॅकन्सीज ज्या आहेत त्या असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा नागपूर जिल्ह्यामधील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जागी सुद्धा जीएमसी आहेत आणि त्या जीएमसीला जिल्हा रुग्णालय जे आहेत ते अटॅच आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा पदभरती जी आहे ते पदभरती होणार आहेत. त्यानंतर येतो बघा हे जे आहे ते डेंटल. आता आपण जे पाहिलं ते हे होते जीएमसी होत्या. जीएमसी डीएमईआर जे आहे ते जीएमसी असेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे डेंटल कॉलेजेस नंतर BHMS कॉलेजेस असतील, आयुर्वेदिक असतील, यामध्ये आणि होमिओपॅथिकमध्ये सुद्धा डीएमईआर पदभरती भरून घेत असतं. आपण आतापर्यंत जीएमसी विषयी माहिती पाहिलेली आहे. आता बघा जे डेंटल कॉलेजेस आहेत त्या डेंटल कॉलेजेसमध्ये सुद्धा जे डीएमईआर आहे यांच्याद्वारे पदभरती होत असते. विद्यार्थी मित्रांनो जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 4च डेंटल कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे. त्यामध्ये कोकण विभागामध्ये एक आहे, मुंबई शहरामध्ये प्रॉपर आहे शासकीय दंत महाविद्यालय मुंबई. तुमचं BDS असेल, तुम्ही डेंटल हायजिनिस्ट असाल किंवा डेंटल टेक्निशियन असाल तर तुमच्यासाठी ॲडमिशन जरी तुम्हाला करायचं असेल तर हा कॉलेजेस आहेत आणि तुम्ही अभ्यासाला करत असाल, कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असाल आणि तुम्हाला जॉब करायचा आहे तरीही तुम्हाला इथं त्याला संलग्नीय महाविद्यालय सुद्धा आहेत. त्याचबरोबर बघा दुसरं असणार आहे नाशिकच्या जळगाव ठिकाणी आहे डेंटल कॉलेज. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आहे प्रॉपर छत्रपती संभाजीनगरला आणि नागपूरचं सुद्धा प्रॉपर नागपूरला आहे. अशा प्रकारचे 4 जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस आहेत डेंटलचे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आयुर्वेदिक. आत्तापर्यंत आपण बघितलेले आहेत जीएमसी बघितलं, त्याच्यानंतर डेंटल बघलं, आता आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये सुद्धा डीएमईआर थ्रू पदभरती होते. कोकण विभागामधले मुंबई जे आहे तिथं RA पोदार वैद्यकीय महाविद्यालय आहे आयुर्वेदिकचं. त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा पुण्यातल्या बारामतीमध्ये आहे जीएमसी आयुर्वेदिक बारामती गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे. त्याच्यानंतर नाशिकच्या जळगावमध्ये आहे. नाशिकच्या जळगावमध्ये बघा 2 आहेत, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शासकीय होमिओपॅथिक रुग्णालय. म्हणजेच होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक दोन्हीमध्ये सुद्धा पदभरती जी आहे ते डीएमईआर थ्रू घेतली जात असते. छत्रपती संभाजीनगरमधल्या नांदेडमध्ये आहे बघा आयुर्वेदिक कॉलेज. त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा असणार आहे शासकीय आयुर्वेदिक कॉलेज धाराशिवचं.
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं असणार आहे, इथं काहीतरी मिस्टेक आहे बघा, छत्रपती संभाजीनगरमधले हे नागपूर स्थान नसणार आहे, इथं धाराशिव असणार आहे, काहीतरी मिस्टेक आहे, ते धाराशिवमधलं आयुर्वेदिक कॉलेज आहे. नागपूरमधलं नागपूर आयुर्वेदिक कॉलेज आहे, तिथं सुद्धा जे पदभरती आहे या होत असतात. त्यानंतर खूप महत्त्वाचं माहिती आहे, परिचर्या म्हणजे स्टाफ नर्स जे आहेत त्यांच्यासाठी कॉलेजेस आणि हॉस्पिटल जे आहेत त्यांची सुद्धा यादी दिलेली आहे. ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा जॉब करायचा असेल तरी कोकणमध्ये, मुंबईमध्ये 3 आहेत. पुण्यातल्या पुणे विभाग जो आहे, या पुणे विभागामध्ये पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा 4 जिल्ह्यांमध्ये आहे. त्यानंतर नाशिकच्या धुळेमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 आहेत. अंबेजोगाईला, लातूरला आणि नांदेडला हे आहेत विद्यार्थी मित्रांनो BSc नर्सिंगचे कॉलेजेस. त्यानंतर अमरावतीमध्ये अकोल्याला एक आहे आणि नागपूरला एक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास GMC गव्हर्नमेंट DMER जे आहे त्या DMER साठी तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी असाल, ॲडमिशन घ्यायचं असेल तर GMC किती आहेत, हॉस्पिटल किती आहेत आणि कॉलेजेस किती आहेत याची माहिती पाहिलेली आहे. तुम्ही डेंटल BDS वगैरेची तयारी करत असाल तर डेंटल कॉलेजेस किती आहेत, कुठे आहेत याची सुद्धा माहिती पाहिली. त्याचबरोबर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक कॉलेजेसची सुद्धा माहिती पाहिलेली आहे, ज्यामध्ये DMER विभागा थ्रू पद जे आहेत ते भरले जातात. आणि त्यानंतर BSc नर्सिंग कॉलेजेस सुद्धा कुठे कुठे आहेत आणि तुम्हाला BSc नर्सिंगच्या बेसिसवर सुद्धा कोणत्या हॉस्पिटलमध्ये कुठं जॉईनिंग मिळू शकते या सगळ्यांविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. DMER विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, त्याच्यानंतर नगररचना असेल, महानगरपालिका असतील, सगळ्यांमध्ये लवकरात लवकर म्हणजे आता एप्रिल महिना आहे, एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा जाहिरात येऊ शकते, काहीच सांगता येत नाही. एप्रिल मे या 2 महिन्यामध्ये तर खूप जास्त, या महिन्याच्या शेवटपासून पुढच्या जे महिना आहे त्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत खूप जास्त चान्सेस आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो 100% 1-2 महिन्यामध्ये जागा निघणार आहेत. अभ्यासाला कमी पडू नका, तुमचा अभ्यास जो आहे तो प्रॉपर असला पाहिजे. जाहिरात निघाल्याच्या नंतर यामध्ये तुमची पोस्ट निघाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सगळी माहिती जी आहे ती अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता आपण जवळपास बेसिक सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. उद्यापासून पर्टिक्युलर एक आपण हे घेणार आहोत, पोस्ट घेणार आहोत, जसं की स्टाफ नर्स असेल, मग त्या स्टाफ नर्ससाठी काय काय क्वालिफिकेशन लागतं, DMER आणि DHS आपण दोन्ही एका पदासाठी कोणत्याही पदामध्ये DMER आणि DHS मध्ये लागणारा सिलेबस असेल, क्वालिफिकेशन असेल, अशा सगळ्या गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.